हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान आणि यामधील घटक दुसरा गुणधर्म पदार्थाचे पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. पदार्थाचे विश्व, त्याचे घटक, गुणधर्म, त्यांचे स्वरूप याचा काय करतो आपण आज अभ्यास करणार आहोत. त्यातून आपल्याला काय काय कळणार आहे तर द्रव्याचा पारदर्शकतेचा गुणधर्म स्पष्ट. द्रव्याला पारदर्शक हा गुणधर्म असतो. पारदर्शकतेवर इतर घटकांचा परिणाम करतो. द्रव्याचा अपारदर्शक हा सुद्धा एक गुणधर्म आहे. अर्धपारदर्शक हा गुणधर्म आहे. असे अनेक गुणधर्म आहेत, ते आपण या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्याला तुम्हाला कोणत्या गोष्टी माहीत आहेत तर बघा, या ठिकाणी आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वस्तू आहेत हे आपल्याला माहीत आहे. काही वस्तूंमधून प्रकाश सहजपणे जातो, काहींमधून जात नाही, तर काहींमधून अंशतः म्हणजे थोडासा जातो, पूर्णपणे जात नाही. ओके, अंशतः जातो. अशा पण काही वस्तू आहेत. म्हणजेच आपल्याला काय पारदर्शक वस्तू म्हणजेच काय, पारदर्शक वस्तू कोणत्या आहेत ज्यातून प्रकाश पूर्णपणे जातो. आता अशा वस्तू कोणत्या आहेत तर काच आणि स्वच्छ पाणी. पाणी स्वच्छ असेल तरच आपल्याला व्यवस्थित दिसतं आहे, तर गढूळ असेल तर त्या पाण्यामधून आपण पूर्णपणे दिसत नाही. काच आणि अस्वच्छ पाणी हा एक उदाहरण. काचेमधून बघा, आपण विंडोला जर काच असेल तर बाहेरचं सहज दिसतं. आपल्याला खिडक्यांना जर काच लावतो आपण कधी कधी, तर काचेतून आपल्याला बाहेर सहज दिसतं. गाडीच्या काचेमधून आपल्या समोरचं दिसतं, म्हणजे काचेतून पूर्ण प्रकाश जातो. अपारदर्शक वस्तू म्हणजेच कोणत्या अपारदर्शक वस्तू तर ज्यातून प्रकाश अजिबात जात नाही. लाकूड, भिंत, फळ, आणखी कुठले उदाहरण घ्या, कापड, काही याच्यातून आपल्याला पलीकडचं दिसत नाही. बघा, भिंतीतून एका भिंतीतून पुढच्या पलीकडच्या भिंतीचं दिसतं का. आपण ज्या वर्गात बसलो असतो, वर्गाच्या बाजूला जो दुसरा वर्ग असतो त्या वर्गात आपल्याला दिसतं का तर नाही, त्यातून प्रकाश जात नाही. लाकडामधून प्रकाश जात नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत, तुम्हाला अनेक उदाहरणं सांगता येतील. ओके. आणि अर्धपारदर्शक वस्तू ज्यातून प्रकाश अंशतः जातो, थोडं धुरकट. उदाहरणार्थ धुरकट काच. ओके, धुरकट काच. ट्रेसिंग पेपरवर थोडा हलकासा दिसेल, असे काही उदाहरणं. थोडंसं परफेक्ट दिसत नाही, पण अंधुक दिसतं, त्याला अंधुक दिसतं. ओके, म्हणजे त्याला म्हणतो अर्धपारदर्शक वस्तू. काहीतरी कृती दिली आहे बघा या ठिकाणी. टॉर्च, काही या ठिकाणी साहित्य वाचून घ्या. हे साहित्य दिले. काय सांगितलं या ठिकाणी बघा, तर टेबलावर टॉर्च ठेवा. बाजूला दिसते तुम्हाला काहीतरी बाजूची कृती बघा. टेबलावर काय ठेवा, टॉर्च समोर एक विविध वस्तू एक एक करून ठेवा. ओके. वस्तूमधून येणाऱ्या प्रकाशाचे निरीक्षण करा आणि वहीत एक तक्ता बनवा. पारदर्शक, अपारदर्शक, अर्धपारदर्शक, वेगवेगळ्या वस्तू तुमच्या शिक्षक वेगवेगळ्या वस्तू ठेवू शकतात. तुम्ही घरीसुद्धा करू शकता. ओके, त्या वस्तूतून प्रकाश जातो की नाही त्यावरून आपल्याला ठरवता येतात हा पारदर्शक आहे, अपारदर्शक आहे किंवा अर्धपारदर्शक आहे. आता या ठिकाणी काही वस्तू बघा केलेल्या. वरती का कोणत्या वस्तू बघा, काचेच्या वस्तू, काहीतरी काचेचा ग्लास, लाकडी फळा. ओके, हे आपल्याला सहज कळतं. नेहमीच्या आपल्या ओळखीच्या वस्तू आहेत. तर वस्तू काचेचा ग्लास पारदर्शक. ओके. लाकडी फळा अपारदर्शक, कारण का त्यातून जाणार. ट्रेसिंग पेपर अर्धपारदर्शक, थोडा प्रकाश गेला नाही, पूर्ण प्रकाश गेला. म्हणजे पारदर्शकमधून पूर्ण प्रकाश जातो, अपारदर्शकमध्ये प्रकाश जात नाही. आणि काही अशा वस्तू असतात थोडासा प्रकाश जातो, त्याला अर्धपारदर्शक अशा वस्तू म्हणतात.
आपल्याला काय माहीत झालं बघा या ठिकाणी, वस्तूंमधून प्रकाश जाण्यावरून त्या पारदर्शक, अपारदर्शक, अर्धपारदर्शक अशा 3 गटात विभागता येतात. आणि वरील कृतीच्या आधारे इयत्ता 6वीमध्ये आपण काय करणार आहे, पदार्थाचे गुणधर्म या पाठामध्ये पारदर्शकता, अर्धपारदर्शकता आणि अपारदर्शकता या संकल्पना आपण यावर्षी आपण परिसर अभ्यासमध्ये शिकणार आहोत. ओके. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पदार्थाचे गुणधर्म, चुंबकीय, अचुंबकीय हा घटक अभ्यासणार आहोत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.